हॅलो स्टुडंट्स, आता आपण क्लास 8चा फॅक्टरायझेशन जो चॅप्टर आहे तो पाहूयात. आता फॅक्टर्स म्हणजे काय, एक्झाम्पल घेऊयात 30चे जर आपल्याला फॅक्टर्स काढायचे राहिले तर आपण काय करतो की हा कोणकोणत्या टेबलमध्ये येतो ते पाहतो. 1च्या टेबलमध्ये येतो, 1 × 30, 2च्या येतो राईट, 2 × 15, 3च्या टेबलमध्ये येतो, 3 10s are 30, 4च्या टेबलमध्ये येत नाही, 5च्या टेबलमध्ये येतो, 5 6s are 30, नंतर 6 5s are 30. ज्या पॉइंटला रिपिटेशन येतंय 5 6s are 6 5s are ह्या ठिकाणी थांबायचं आहे. ठीक आहे. आता काय काय आहेत मग फॅक्टर्स ऑफ 30 काय मिळाले आपल्याला. फॅक्टर्स ऑफ 30 1 2 3 5 6, 1 2 3 5 6, उलट पाहताना 10 15 आणि 30, 10 15 आणि 30 हे झाले फॅक्टर्स 30चे. आता नेक्स्ट पॉइंट जो माहीत असला पाहिजे आपल्याला तो का आहे, प्राइम फॅक्टरायझेशन. ठीक आहे. आता प्राइम फॅक्टर्स माहिती आहेत आपल्याला. 30चे पाहूयात. 30चे फॅक्टर्स कसे पडू शकतात. 3 × 10 बरोबर, तर 3 हा प्राइम नंबर आहे राईट. 10 हा फर्दर फॅक्टराइज होऊ शकतो. 2 5s are 10, 2 हा प्राइम नंबर आहे, 5 प्राइम नंबर आहे. सो 30 ह्या नंबरचं प्राइम फॅक्टरायझेशन कसं झालं, 2 × 3 × 5 राईट. आता आपल्याला फॅक्टरायझेशन कशाचं बघायचं आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं राईट. अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं फॅक्टरायझेशन पाहूयात. एक्झाम्पल घेऊयात 5xy. ह्याचे फॅक्टर्स कसे पडणार आहे, 1 × 5, नेक्स्ट आहे x आणि नेक्स्ट आहे y. 1 लिहिणं कंपल्सरी नाही आहे कारण 1 हा सर्वांचा फॅक्टर्स आहे. सो 5 × x × y. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात 2x x + 3 राईट. ह्याचे फॅक्टर्स काय काय येतील, 2 × x × x + 3 हे झाले ह्याचे फॅक्टर्स. ओके. आता फर्स्ट मेथड जी दिलेली आहे तुमच्या बुकमध्ये ती आहे कॉमन फॅक्टर्सची मेथड राईट. तर एक्झाम्पल फर्स्ट पाहूयात. 2x + 4 ह्या दोघांमधूनही कॉमन घ्यायचे राईट. 2x आणि 4, 2 कॉमन निघू शकतो. ह्याच्याकडे काय राहिला, x राहिला आणि 4 मधून 2 कॉमन घेतला तर 2 राहिला, म्हणजे 2 आणि x + 2 हे दोनही याचे फॅक्टर्स झाले. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, 5x + 5xy घेऊयात. 5xy + 10x. आता ह्या दोघांमधून कॉमन काय येऊ शकतं, 5 आहे दोघांमध्ये कॉमन, ह्याच्याकडे x आहे, ह्याच्याकडेही x आहे, तर ब्रॅकेटमध्ये काय राहिला, y राहिला प्लस 10 मधून 5 घेतलाय, 2 राहिला राईट. तर 5x × y + 2 हे झाले याचे फॅक्टर्स. थर्ड एक्झाम्पल इज 12a² + 15ab². आता ह्या दोन्ही टर्म्समधून कॉमन काय येऊ शकतं, 3 राईट. ह्याच्याकडे a² आहे, ह्या टर्मकडे a आहे, सो एक a बाहेर निघू शकतो. ह्याच्याकडे b आहे, ह्याच्याकडे b² आहे, एक b कॉमन निघाला. आता काय राहिलं, 3 4s are 12, एक a निघालेला आहे, एक a बाकी आहे, मध्ये प्लसची साईन आहे, ॲज इट इज द्यायची आहे. इथे 3 कॉमन निघाला, काय राहिलं, 3 5s are 15, a आणि b निघाला, एक b राहिला. सो हे झाले ह्याचे फॅक्टर्स. 12a² + b + 15ab² चे हे फॅक्टर्स झाले. ठीक आहे.